इनकमिंग पुन्हा वाजपेयी सरकारची पुनरावृत्ती तर नाही ना? लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अनुभव भाजप विसरली का? अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार अवघ्या एकमताने पडलं होतं. त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर शेकापचे खासदार होते. सरकार पाडण्याला त्यांनाच जबाबदार धरला गेला. तशा बातम्याही काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. त्यावेळीही जे.एम. म्हात्रे शेकापत त्यांच्यासोबत होते. 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ऑन कॅमेरा महाविकास आघाडीतून बाहेर मात्र शेकापमध्ये राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. 2च दिवसात त्यांचं मत बदललं आणि भाजपचा रस्ता धरला. त्यांनी भाजपची वाट धरणं म्हणजे वनजमीन घोटाळ्यातून बाहेर पडण्याकरता आडमार्ग तर शोधला नाही ना, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. याआधीही भाजपला शेकापमुळे अडचणी निर्माण झाल्या. मात्र राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. काहीही असो, पण राजकीय नेते आपली पोळी भाजून घेतात हे नक्कीच. त्यात ठाकूर पिता पुत्रही माहीर आहेत. त्यांनी पक्ष बदलला तरी जनता त्यांच्यासोबत राहिली. पनवेल महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थाही त्यांच्या नेतृत्वात भाजपने काबीज केली. एवढं असूनही त्यांना अद्याप मंत्रिपद मिळालेलं नाही. ही त्यांच्या कार्याची निस्वार्थीपणाची पावतीच म्हणावी का? कर्नाळा बँक घोटाळ्यातून वाचण्यासाठी तेव्हा रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर भाजपमध्ये आले आणि आता वनजमीन घोटाळ्यातून वाचण्यासाठी जे.एम. म्हात्रे यांना वाल्याचं वाल्मिकी व्हायचं आहे म्हणूनच ते भाजपमध्ये सोबत जाण्याचं घोषित करतात. याला ठाकूर पिता पुत्रही होकार दर्शवितात. हे सारं काही आपलंच आहे असं सिद्ध होतं. मात्र यात भाजपच्या निष्ठावंतांचा एकदा तरी विचार केला का, ज्यांनी अख्खं आयुष्य भाजपसाठी खर्च केला? पनवेलमध्ये भाजपची पाळेमुळे रुजवली त्यांनाच डावलून दुसऱ्या पक्षातून आलेला निर्णय घेत असतील तर यात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांचा असंतोष रौद्र रूप धारण करू शकतो. ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल.